ऑल राईट मंडळी, झापूक झुपूक या मराठी सिनेमाचा टीझर आलेला आहे आणि कसा वाटलाय तो टीझर पटापट जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. सगळ्यात आधी तर सूरज चव्हाण या मुलाला जर का तुम्ही ओळखत नसाल, मला नाही वाटत असं कोणी असेल 10 पैकी किमान 7 जण तरी त्याला ओळखतात आत्ताच्या काळात, की ऑलरेडी कारण तो एक खूप Instagramवर होता. भेड़िए झुंड में आते पर शेर अकेला आता है. त्याच्यानंतर तो बिग बॉसचा सीझन जिंकला. सूरज चव्हाण आणि आता त्याची स्वतःची फिल्म येते त्याचाच बायोपिक बनून. त्याला कळत होतं लय मिस मला आठवला पहिला की मग काय टाय टायची असं इफ आय एम नॉट रॉंग. सो बेसिकली या फिल्मचे जे डिरेक्टर आहेत ते आहेत केदार शिंदे आणि मराठी सिनेमासृष्टीतलं खूप मोठं नाव आणि जेन्युइनली मला या व्यक्तीसाठी खूप रिस्पेक्ट आहे कारण खूप सुंदर आणि बाप सिनेमे असं त्यांनी दिलेले आहेत यापूर्वीचे. स्टार्टिंग विथ ऑफकोर्स जत्रा, ह्याला गाड रे त्याला गाड, त्याच्यानंतर बकुळा नामदेव घोटाळे, महाराष्ट्र शाहीर, बाई पण भारी देवा, अग्गबाई अरेच्चा, श्रीमंत दामोदर पंत, इतके सुंदर आणि आयकॉनिक असे सिनेमे त्यांनी आपल्याला दिलेले आहेत आणि त्याच्याचमुळे लाईक आय सेड मला खूप रिस्पेक्ट वाटते या व्यक्तीबद्दल. स्पेशली महाराष्ट्र शाहीर हा सिनेमा जेन्युइनली मला आवडला होता. एक बायोपिक कसा असायला हवा त्यातल्या त्यात एक अशा व्यक्तीचा ज्याने इतकी सुंदर गाणी आपल्या महाराष्ट्राला दिली, या जगाला दिली, तर त्याचं उदाहरण म्हणजे महाराष्ट्र शाहीर हा सिनेमा होता. असो, आता एकंदरीत मंडळी सगळ्यात आधी बिग बॉसबद्दल जर का बोलायचं झालं तर बिग बॉस पासून मी स्वतःला नेहमीच खूप लांब ठेवत आली आहे. मी एक प्राऊडली सांगू शकते की बिग बॉसचा जो सीझन आहे तो फक्त 13 मी तो पण हिंदीतला एकदा पाहिला होता, जस्ट टू अंडरस्टँड की बिग बॉस काय असतं. कारण त्यावेळेला ना कोविडचा काळ होता. सो मला खूप उत्कंठा होती ना की काय असतं राव, एवढं लोक येडे का बरं आहे या शो साठी. जेव्हा मला तो सीझन मी अख्खा पाहिला आणि मला कळलं की नक्की काय असतं बिग बॉस आणि हे किती वेस्ट ऑफ टाइम, वेस्ट ऑफ एनर्जी आहे, तर त्याच्यानंतर मला असं वाटलं की टॉक्झिसिटी, नेगेटिव्हिटी आणि जर का भांडणच पाहायची असतील तर मग रस्त्यावरच्या कुत्र्यांची भांडणं पाहिलेलं खूप खूप एंटरटेनिंग आहे. नो 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 नो. किमान ती भांडणं रिअल तरी असतात आणि नॉन स्क्रिप्टेड सुद्धा. एनिवे, बिग बॉसचा सीझन जो आहे तो सूरज चव्हाण या मुलाने जिंकला आणि त्याच्यानंतर त्याची खूप जास्त फॅन फॉलोविंग तयार झाली आणि मग त्याच अनाउन्समेंट नंतर एक खूप मोठी अनाउन्समेंट अशी आली की मराठी सिनेमासृष्टीतले दिग्दर्शक जे आहेत केदार शिंदे, ते आता झापूक झुपूक नावाचा हा जो सिनेमा आहे तो बनवणार आहेत स्वतः सूरज चव्हाण याच्या आयुष्यावरती आणि त्याच्यासोबतच. तर त्या अनाउन्समेंट पासून तर थेट आत्ताच्या टीझरपर्यंत जेन्युइनली मला विचाराल तर मला शून्य एक्साइटमेंट होती. कारण मी ऑनेस्टली एक गोष्ट तुम्हाला सांगते, बिग बॉसचा जो एक गेम असतो ना, तर तो बेसिकली एक असा गेम आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमची रिअल पर्सनॅलिटी काय आहे ती दाखवायची असते. म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये भयंकर टॉर्चर केलं जातं जे कंटेस्टंट आहे त्यांच्यामार्फत किंवा जो शोचा फॉर्मॅट असतो त्याच्यामार्फत किंवा जे गेम्स ॲक्टिव्हिटीज होतात त्याच्यामार्फत. तर बेसिकली काय होतं की सुरुवातीपासून थेट शेवटपर्यंत तुमची जी रिअल पर्सनॅलिटी आहे ना, ॲट दी एंड ऑफ द सीझन ती लोकांसमोर येते आणि त्याच्या अनुसार तुम्हाला तिथे मतं मिळतात. तर बेसिकली तो शो जो आहे तो एंटरटेनमेंट व्हॅल्यूचा आहे. जिथे तुम्ही तो सगळ्यात जास्त एंटरटेनिंग असेल, एंटरटेनमेंटची व्हॅल्यू ॲड करणार असेल तो शो जिंकतो. त्याचप्रमाणे सूरज चव्हाण या व्यक्तीने त्या शोसाठी खूप जास्त एंटरटेनमेंटची व्हॅल्यू दिली, त्याच्यामुळे तो शो जिंकला. पण सिनेमा बनवणं या व्यक्तीला घेऊन मला असं वाटतं हा निर्णय केदार शिंदे यांचा जो आहे तो ऑनेस्टली त्यांनी तो किती विचार करून घेतला काय ते त्यांना ठाऊक असेलच. पण मला जर तुम्ही विचाराल ॲज अ सिनेमा लव्हर म्हणून आणि ॲज अ मूव्ही क्रिटिक म्हणून तर मला तो नाही आवडला तो निर्णय. कारण की सिनेमामध्ये ना फक्त एंटरटेनमेंट या गोष्टीवरती सिनेमा अवलंबून नसतो, तर सिनेमामध्ये इतर वेगवेगळे फॅक्टर्स असतात आणि ज्यापैकी सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर असतो अभिनय म्हणजेच ॲक्टिंग आणि त्यावरती त्या सिनेमाची खूप मोठी व्हॅल्यू ठरलेली असते. आता हे बघा, नवीन कलाकारांना संधी नक्कीच द्यायला पाहिजे, त्याच्या अगदी मी विरोधात अजिबातच नाहीये. जेव्हा जेव्हा नवीन नवीन कलाकार येत राहतील तेव्हा तेव्हा फ्रेशनेस जो आहे तो नेहमीच कॉन्स्टंट राहील मराठी सिनेमासृष्टीमध्ये. पण मग नवीन कलाकारांना जर आपण घेतोय तर मग ते नवीन कलाकार त्यांना अभिनय मुळात येतोय का, हा प्रश्न इथून सुरुवात असते प्रत्येक गोष्टीची. आता मंडळी बॉलिवूडने सुद्धा ना काही इंस्टाग्रामर आणि कॉन्टेंट क्रिएटर यांना घेतलेलं आहे काही फिल्म्समध्ये आणि रिसेंट काही फिल्मची उदाहरणं द्यायची झाली तर त्याच्यामध्ये अनुभव सिंग बस्सी होता, त्याच्यानंतर प्राजक्ता कोळी आहे, रेबेल किड जी आहे, तर अशी विविध एक्झाम्पल्स
एक्झाम्पल्स आहेत जिथे यूट्यूबर्स किंवा इंस्टाग्रामर्स यांना घेतलेलं आहे त्या पर्टिक्युलर सिनेमामध्ये, कारण त्यांची टिपिकल फॉलोविंग असते आणि मग त्या फॉलोविंगच्या माध्यमातून त्या फिल्मचा व्यवस्थितपणे PR होता आणि मग ऑडियन्स मिळते. हा एक मुख्य उद्देश असतो त्या फिल्म मेकरचा. पण मग इथे जर का त्या फिल्मचं तुम्ही जर का एक ऑन एन ॲव्हरेज परफॉर्मन्स जर पाहिलं तर लोकांनी फारसं काही त्यांना पसंत केलेलं नाहीये. बिकॉज ॲट द एंड ऑफ द डे दे आर नॉट ॲक्टर्स, दे आर कॉन्टेंट क्रिएटर्स आणि देयर इज अ डिफरन्स इन बिटवीन दॅट. कारण का कॉन्टेंट क्रिएटरची जी 30 सेकंदांची क्लिप आणि 1-2 तासांचा सिनेमा याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे आणि तोच आपल्याला इथे कदाचित जाणवणार आहे असं माझं एक प्रांजळ मत आहे. आता बेसिकली तुम्ही एक्झाम्पल मला द्याल की गायत्री मग सैराटमध्ये सुद्धा तर सगळे नवीन होते किंवा आता रिसेंट आलेला बेहरा एक आहे किंवा स्थळ या पद्धतीचे जे सिनेमे आहे त्याच्यामध्ये तर सुद्धा आता स्थळचं जर का एक्झाम्पल घ्यायचं झालं तर सगळेचे सगळे नवीनच कलाकार होते किंवा सैराटमध्ये तर सगळेचे अख्खे नवीन होते, कोणालाच ॲक्टिंगचा काही अनुभव नव्हता. होय, कारण अशा केसेसमध्ये मेकर्स म्हणजेच नागराज मंजुळे किंवा स्थळचे जे डिरेक्टर आहे तर बेसिकली यांनी त्या कलाकारांकडून ते काम काढून घेतलंय आणि इथे केदार शिंदे यांनी सूरज चव्हाण यांच्याकडनं काय काम काढून घेतलंय हे आपण जर का पाहतोय तर ज्या इंस्टाग्रामच्या रील्स आपल्याला सूरज चव्हाणच्या दिसत होत्या इंस्टाग्रामवर, अगं बाया किती केवढं हसतो माझा बच्चन, गोड दिसतो माझ्या काळात. तिथेच आपल्याला इथे पण दिसतंय टीजरमध्ये गाजवायला आणि पोलीला लाजवायला फक्त सूरज चव्हाण त्यांना आले बघा असले बघा अगं बाया काय वेगळं दिसतंय. म्हणजे तो ज्या पद्धतीचं त्याचं जे डिक्शन आहे ते सुद्धा साफ नाहीये. सी, आय एम नॉट जजिंग हिम, बट आय एम जस्ट सेइंग की ॲटलीस्ट तुम्ही जे बोलताय ते समोरच्याला कळायला तरी हवं. किमान बरेचदा असे होतं की मी पण काही इंग्रजीचे शब्द वापरते कारण माझं अख्खं शिक्षण इंग्रजी मीडियममध्ये झालं, पण तरी सुद्धा मी शुद्ध मराठी बोलण्याचा सातत्याने प्रयत्न करते किंवा माझं डिक्शन सुधारण्याचा प्रयत्न करते. पण इथे जर आपण टीजर जर पाहिलं तर तिथे तुम्हाला कळते की तेच बोबडं बोलणं असेल किंवा काय, तर ते आपल्याला तिथे दिसतंय. आणि जस्ट बिकॉज एखादा मुलगा गरीब आहे म्हणून ते विक्टिम कार्ड घेऊन त्याला जिंकवून देणं कुठलाही शो, हे आपण कितीतरी रियालिटी शोजमध्ये पाहत आलेलो आहे. पण सिनेमाच्या बाबतीमध्ये ना ते लॉजिक वर्क नाही होत असं मला वाटतं, कारण इथे हा सिनेमा आहे आणि ही एक कलाकृती आहे जिथे तुम्हाला अभिनय येणं फार गरजेचं आहे किंवा तो किंबहुना काढून घेता येणं फार गरजेचं आहे. आता टीजरच्या शेवटी एक मॉन्टाज आहे. तू म्हणायची तीच खरं, येडा बनवून जातात लोक आणि मी बनतो. तिथे किमान एक थोडासा वेगळा एक ट्विस्ट आपल्याला कदाचित वेगळी शेड पाहायला मिळेल सूरज चव्हाण याची. तर त्या एका मॉन्टाजमुळे मी या सिनेमाला बघण्यासाठी उत्सुक आहे. बाकी ॲज सच केदार शिंदे यांच्याकडनं ॲक्च्युली खूप अपेक्षा होत्या की किमान एक इतका मोठा दिग्दर्शक आहे तर तो काहीतरी वेगळ्या पद्धतीचा एक कॉन्टेंट घेऊन येईल. पण इथं सुद्धा जर का इंस्टाग्रामच्या रील्सच पाहायला मिळत आहेत तर गोलीगट, बुक्कीट टेंगुळ आणि ते गोलीगत वगैरे म्हणा पण गोलीगत पाटील म्हणा बुक्कीट टेंगुळ बॅड गोलीगत आणि या प्रकारचा जो एक टाइमपासवाला कॉन्टेंट आहे तो आपण इंस्टाग्रामवरती हलक्यात बघून तो स्क्रोल करू शकतो. पण इथे सिनेमासाठी ₹300 खर्च करून येणं तेही फक्त गुलीगट बुक्कीट टेंगुळ आणि या पद्धतीच्या कॉन्टेंटसाठी, तर आय थिंक दॅट्स नॉट कन्व्हिन्सिंग ॲट ऑल. आणि बाकी मला चुकीचं समजू नका, मला त्या सूरज चव्हाणच्या एक गरीब घराण्यातला मुलगा खूप यशस्वी झाला त्याला घेऊन काही प्रॉब्लेम नाहीये, बिकॉज त्याने रियालिटी शोज करावेत, त्याने ब्रँडसोबत कोलॅब करावं, त्याने पैसा कमावा, तो खूप त्याच्या आयुष्यात सक्सेसफुल व्हावा. पण इथे मी एक ॲज अ हार्डकोर सिनेमा लव्हर म्हणून माझा रिव्ह्यू देते. त्याच्यामुळे माझ्या या भूमिकेला घेऊन मी अतिशय ऑनेस्ट राहण्याचा प्रयत्न करेन आणि माझी अपेक्षा आहे की मला चुकीचं ठरवावं केदार शिंदे यांनी या सिनेमाच्या माध्यमातून आणि हा सिनेमा जेन्युअनली चांगला निघावा, जेणेकरून सूरज चव्हाण अजून जास्त स्वतःच्या डिक्शनवरती, स्वतःच्या पर्सनॅलिटीवरती अजून जास्त काम करीन आणि तो अजून जास्त चांगले सिनेमे त्याला ऑफर होतील. बाकी हे होतं माझं मत या टीजरबद्दलचा. व्हिडिओ थोडा लांब झालाय, त्यामागचं कारणच ते होतं की मला सगळे ॲस्पेक्ट्स तुमच्या सगळ्यांसमोर मांडायचे होते. तुमचं काय मत आहे ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा ना. आणि बऱ्याच जणांचे असे आरोप होते की सूरज चव्हाण हा फक्त विक्टिम कार्ड म्हणजे गरिबीचं कार्ड प्ले करून तो शो जिंकला, अदरवाईज त्याने ॲज सच काही एंटरटेनमेंटची व्हॅल्यू पण ॲड केली नव्हती त्या शोमध्ये. मी तर पाहिला नव्हता बिग बॉसचा सीझन. तुम्ही पाहिला असेल तुमचं मत मला कॉमेंट सेक्शनमध्ये प्लीज मांडायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत प्लीज काळजी घ्या. पीस आउट. देवा जळलं शिवार